नमस्कार. म्हातारपण सुखाचे कसे जावे. मित्रांनो, आपण आयुष्यभर मुलासाठी आणि संसारासाठी झिजतो, पण जेव्हा निवृत्तीची वेळ येते तेव्हा मनात एक भीती असते. माझं पुढे काय होईल? मुलं सांभाळतील का? आजचा हा व्हिडिओ केवळ विचार करायला लावणार नाही, तर तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवेल. शेवटपर्यंत नक्की पहा. आर्थिक स्वावलंबन तुमची पुंजी तुमची ताकद आहे. पहिली पायरी म्हणजे आपली शेवटची पुंजी जपून ठेवणे. मुलांच्या प्रेमाखातर सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर करण्याची घाई करू नका. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत तुमचा शब्द ऐकला जाईल. हे क्रूर वाटेल, पण हे सत्य आहे. स्वतःच्या औषधोपचारासाठी आणि गरजांसाठी कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ देऊ नका. अपेक्षाचे ओझे कमी करा. शांत दुःखाने मूळ अपेक्षामध्ये असते. दुसरी पायरी म्हणजे मुलाकडून अपेक्षा कमी करणे. त्यांनी तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे किंवा त्यांनी तुमच्यासारखेच वागले पाहिजे हा अट्टास सोडा. त्यांचं आयुष्य वेगळं आहे, त्यांचं संघर्ष वेगळे आहेत. तुम्ही त्यांच्या आयुष्यात अडथळा नाही तर आधार बना. तुम्ही त्यांच्यावर जितके कमी अवलंबून राहाल तितका तुमचा आधार वाढेल. स्वतःचे विश्व निर्माण करा. बागेत काम करणे, वाचन करणे किंवा मित्रांसोबत गप्पा मारणे. वय म्हणजे केवळ आकडा आहे. तिसरी पायरी म्हणजे स्वतःचे छंद जोपासा. जर तुम्ही दिवसभर मुलांच्या आणि नातवंडाच्या मागेच फिरत राहिलात तर तुम्हाला एकटेपणा जाणवेल. त्यापेक्षा वाचन करा, जुन्या मित्रांना भेटा आणि नवीन गोष्ट शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आणि आनंदी असता तेव्हा घरचेही तुमच्याकडे बघून समाधानी राहतात. आरोग्याची गुंतवणूक करा. शरीर साथ देईल तरच आयुष्य साथ देईल. चौथी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे आरोग्य. पैसा कितीही असला तरी शरीर साथ देत नसेल तर सगळं व्यर्थ आहे. रोज किमान 30 मिनिटे तरी चाला. आहार घ्या. तुम्ही जितके फिट राहाल तितके तुम्ही कोणावरही ओझं बनणार नाही. शेवट आणि संदेश लक्षात ठेवा. म्हातारपण हा आयुष्याचा शेवट नाही, तर तो अनुभवाचा सुवर्णकाळ आहे. स्वतःचा स्वाभिमान जपा. संपत्तीची योग्य विल्हेवाट लावा आणि मुलावर प्रेम करा, पण अवलंबून राहू नका. तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.